नवीन आपल्याला सुरुवात होते तत्पूर्वी आपण मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इकडे देऊन सन्मानित करतोय. रक्षी इलेव्हन विरुद्ध पॅम इलेव्हन या संघाच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. संकेत कदम मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करतोय दिलीप भाई गवस यांना आपण हा पुरस्कार देऊन संकेतला सन्मानित करायचंय. पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते. संकेत यांना खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन राहिलं. पहिल्या मॅच मध्ये वैयक्तिक 45 धावांची खेळी आणि विकेट सुद्धा त्यांच्या नावे आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय लंबोदर क्रिएशन्स यांच्या मार्फत एक आकर्षक असा टी शर्ट आणि बिग बॅश काळ चौकी पर्व क्रमांक 2 चा सामनावीर क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येस संकेत, व्हेरी वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. निखिल पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. रक्षी इलेव्हन शिवबा वॉरियर्स विरुद्ध पॅम इलेव्हन या दोन संघांमध्ये चालू झालेला हा सामना. चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा या नवीन सामन्याकडे आपण वळूया. शिवबा वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहिला संकेत कदम. मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील मॅचसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दरम्यान सामन्याची सुरुवात तिकडे मात्र झालेली आपण बघतोय. निखिल आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी विवेक सलग दोन फलंदाज आपण बघतोय ते पॅम इलेव्हन संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळतोय निखिल. दोन निखिल मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात. एक निखिल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या वेळेला मात्र मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः गोलंदाज निखिल बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. तो मॅच लँड मध्ये निर्जन स्थळी मात्र टप्पा पडलाय. 4 खेळाडू त्या ठिकाणी मात्र बॉलला गॅदर करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी उपस्थित झाले होते, परंतु एकाही खेळाडूला कॅच करता आलेला नाहीये. पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावांचा आकडा स्कोर काढून 3 सिंगल 1 डबल आतापर्यंत विवेक आणि निखिलची जोडी. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मुहूर्त विकेटचा मारा. एक लांब पल्ल्याची गोलंदाजी करत असताना समाज मंदिर रेड कडून पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू क्रमांक 5 निखिल विरुद्ध विवेक. यावेळेला चांगला बॉलच बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला गॅदर केलं सुद्धा. त्या ठिकाणी मात्र आत्मविश्वास चांगला पाहायला मिळाला विविध गोलंदाज देखील कडून. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. मॅच नंबर 2 ची सुरुवात इकडे झालेली आपल्याला बघायला मिळते. पॅम इलेव्हन संतोषजी सिंग यांचा संघ तर शिवबा वॉरियर्स उत्तमजी छोटेलाल यांची टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. त्यावेळेला हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. अतिशय गोळीच्या वेगाने मात्र चेंडू पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ मात्र या निर्धाव चेंडू सोबत समाप्त होईल. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 5 धावा. पहिल्या सामन्यातून मात्र आपण 60 धावांचा आकडा पाहिला. इथे मात्र प्रथम टॉस जिंकून शिवबा वॉरियर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. एक योग्य तो निर्णय मात्र कसा असेल हे मात्र त्यांना दाखवून द्यावं लागेल. सुरुवात तर चांगली केली. पहिल्या षटकातून अवघ्या आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजी देखील. पॅम इलेव्हन संघमालक संतोषजी सिंग यांच्या टीमकडे लक्ष टाकायचं झालं तर निखिल पवार, स्वयं गरजे, अजय सरोज, विवेक शिंदे, हर्षद तोरसकर, जीत साळुंखे, ओम कडू, यश शिंदे, अनिल सरोज, तानाजी पवार आणि अर्णव बोर्डे अशी प्लेइंग इलेव्हन आहे. आणि 2 राखीव खेळाडू योगीराज मस्के आणि कुणाल होते असे एकंदरीत 13 खेळाडू या संघामधून आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने मात्र शिवबा वॉरियर्स कडून अमिय बिरपोले, अमन बिचारे, निखिल दांडकर, निखिल निरकर, जाहिद शेख, नितेश भानुशाली, राज सपकाळ, पार्थ सावंत, मनीष कुत्रेवाल आणि अथर्व हळदणकर सोबत निलेश असे एकंदरीत सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि शिवबा वॉरियर्स या संघाच्या बाबतीत विशेष चर्चा करायची झाली तर या संघामध्ये खेळणारे सर्वच्या सर्व खेळाडू जर आपण पाहिलात तर सर्वच्या सर्व खेळाडू जे आहेत ते सर्व खेळाडू 25 वर्षाखाली खेळाडू आहेत. त्यासाठी मात्र या मैदानावरून या स्पर्धेच्या माध्यमातून शिवबा वॉरियर्स संघाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. थोडीशी उसळी चेंडूला मिळाली. पुन्हा एकदा मात्र बॉल चाललाय हवेत. फील्डर डाऊन
वरती बॉल पकडला जातो झेल आणि समाप्त होईल विवेकचा खेळ. पहिला धक्का लागेल तो मात्र फॅमिली 11 टीमला विवेकच्या स्वरूपात. फर्स्ट विकेट डाऊन. या स्पर्धेच्या पारितोषिकांबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. पहिला विकेट आल्यानंतर मात्र विवेक माघारी परतील त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला 66,666 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक. अंतिम उपविजेत्या संघाला 44,444 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक आणि उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिकासाठी मात्र 22,222 रुपये आणि आकर्षक असा करंडक दिला जाईल. आणि मालिकावीरासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 2,222 रुपये रोख रक्कम, आकर्षक अशी ट्रॉफी असेल आणि सोबतच जी मालिकावीरासाठी सायकल आपल्याला रेंजर सायकल आपल्याला जी आपल्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेसाठी मात्र एक विशेष सहकारी आमचे क्रीडाप्रेमी याच्या माध्यमातून हा आकर्षक रेंजर सायकलचा पुरस्कार त्या मालिकावीराच्या खेळाडूसाठी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो स्वयं घरचे. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल स्वयंच्या माध्यमातून. एका सिंगल धावेसाठी मात्र प्रयत्न केला. वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय स्वयं घरचे. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर निखिल नॉट फुल टॉस ऑन साईडला मात्र या वेळेला चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. एकेरी धावेनं मात्र सांगता झाली या बॉलची सुद्धा. चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच महत्त्वाचं क्रिकेटच्या पटलावरती. जितकं महत्त्व फलंदाजी आणि गोलंदाजीला आहे तितकंच महत्त्व क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला सुद्धा आहे. 8 धावा टीमच्या पूर्ण होतील या एकेरी धावेसोबत. आतापर्यंत या ओव्हरमधून 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. एक सफलता मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये. अर्थात अमेय या ठिकाणी मात्र विकेट पटकावताना पाहायला मिळाला विवेकची. आणि या वेळेला पल्लू स्कूप वेगळ्या घटनेचा फटका. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 1 बाउंड चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षणाला दरार. येतोय खणखणीत बिग बॅश काळा चौकी चौकार. क्रिकेटमध्ये असे वेल एक्झिक्युटेड फटके आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव या खेळाडूच्या बाबतीत जर आपण चर्चा करायची झाली तर असे मोठ्या प्रमाणात खेळले जाणारे फटके आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. आणि या वेळेला फुल केलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. ऑफ साईडला येतोय खणखणीत काळापैकी बिग बॅश षटकार. एक जबरदस्त घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. ओव्हरची समाप्ती या षटकारासोबत मात्र झालेली आपल्याला बघायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद. फॅब 11 विरुद्ध शिवबा वॉरियर्स या 2 संघांमध्ये झालेला हा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. शिवबा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024 पर्व दुसरी आपण बघत आहात. आज पहिला दिवस मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या षटकातून अवघ्या 5 धावा, परंतु दुसऱ्या षटकातून मात्र एक विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्वयं गरजेच्या बॅटमधून. मात्र हे खणखणीत षटकार. नवीन गोलंदाज निखिल तिकडे मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय. पहिल्या यशस्वी षटकानंतर मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला निखिलवरती. निखिल विरुद्ध निखिल असा हा पहिल्या बॉलसाठीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 ची होईल सुरुवात. पुन्हा एकदा बॅटमधून आवाज तर चांगला आलाय. गॅप शोधलाय. एमबी स्पोर्ट्सच्या बॅनरला दिली जाणारी ही सलामी आहे. 1 बॉल पुन्हा एकदा मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक बिग बॅश काळा चौकी चौकार. (22 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद. 22 धावा धावफलकावरती फॅब 11 संघाच्या खात्यामध्ये. या ओव्हरची ही सुरुवात मात्र चौकाराने केली आहे. आगाज तर केलाय. या मॅचला मात्र अंजाम द्यावा लागेल. फॅब 11 या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 65 ते 70 धावांचा आकडा आम्ही गाठू असं मात्र कर्णधाराने विश्वास दाखवला होता. त्या विश्वासाला आता मात्र किती सार्थ फलंदाजी करतायत फॅब 11 संघाचे फलंदाज. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. गतीमध्ये चांगलं परिवर्तन मात्र गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. पहिला बॉल फलंदाजाच्या बाजूने उत्तर देताना बघायला मिळतोय, तर दुसऱ्या बॉलवरती मात्र गोलंदाजाच्या बाजूने उत्तर देणारी गोलंदाजी तिकडे मात्र गोलंदाज निखिलकडून पाहायला मिळते.
निखिल निरकर वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना एक चौकार एक डॉट बॉल आणि या वेळेला फुल टॉस चेंडू. या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतो बिग बॅश काळा चौकी षटकार. नाही वजन मिळतील धावा अर्धा डझन आणि या अर्धा डझन धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 धावांवरती. एक ज्युसी फुल टॉस चेंडू अगदी हा मिरर चेक सारखा हाताळला गेलेला चेंडू होता. त्यावर मात्र 6 धावा लिहिल्या आणि मात्र जाऊन डिपॉझिट केला ऑन साईडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. या वेळेला थोडासा वाट पाहिलेला फटका पाहायला मिळतोय. जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. या वेळेला वाट पाहिली सुद्धा आणि वाट लावली सुद्धा. पाहिले क्षेत्रात हा दर्जेदार षटकार निखिलच्या बॅटमधून निखिलच्या गोलंदाजीवर. या षटकारासोबत मात्र टीमच्या 34 धावा पूर्ण होतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले. लास्ट 2 balls to go from this over. आता मात्र निखिलने सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. निखिल पवार 36 बाटली बॉयच्या मैदानावरती झालेली स्पर्धा आपण पाहिली. मेघगर्जना चषक 2024चा अंतिम विजेता संघ मालिका दिनाचा मानकरी. आज मात्र काळाचौकी बिग बॅश या स्पर्धेच्या माध्यमातून या काळाचौकी गुणोद्योग फेरबंदर परिसराला मात्र क्रिकेटचा लाभलेला एक मोठा वारसा आणि त्यातूनच एक मोठं नाव. जसं आपण अगोदर संकेत आणि सूचितला पाहिलं तसंच मात्र एक मोठं नाव निखिल पवार हे मैदानाच्या आतमध्ये गरजताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या फलंदाजीच्या जीवावरती मात्र कित्येक व्यावसायिक गटाच्या स्पर्धा आणि त्यामधून पटकावलेली कित्येक पारितोषिक आपण पाहिली. शेवटचा चेंडू यावेळेला मात्र फ्रंटफूटवर येऊन ऑफ साईडला आडव्या बॅटला खेळण्याचा प्रयत्न. असं पण त्यांचा फटका चेंडू जाऊन विसावेल तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 3 ची वेळी सांगता निखिलच्या वैयक्तिक 2 षटकांचा स्पेल मात्र इथे समाप्त होईल आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35 धावा. टॉप 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना विरोधात मात्र शुभा वॉरियर्स. चालू असलेला शुभा उत्सव मंडळ बिग बॅश काळाचौकी या स्पर्धेतला हा पहिल्या दिवसातून दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. टॉप 11 संघाचे संघमालक आहेत संतोषजी सिंग आणि शुभा वॉरियर्स संघाचे संघमालक आहेत उत्तमजी छोटेलाल. आणि या दरम्यान चालू असलेली मॅच आपण बघताय. प्रथमतः टॉस जिंकून शुभा वॉरियर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला असताना पहिल्या 3 ओव्हरचा खेळ त्यांनी पूर्ण केलाय. 35 धावा मात्र फलंदाजांनी जमवले. पार्थ सावंत ओव्हर नंबर 4 साठी नव्याने दाखल झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा निखिल. अगदी कृणाल पांड्याची आठवण करून देण्यात ही गोलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते पार्थ सावंतच्या माध्यमातून. नागपूर आताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा स्वीकारलेला असताना पहिला चेंडू लोअर फुल टॉस. यावर मात्र ओव्हरची कव्हर्स देण्याच्या प्रयत्नामध्ये निखिली धाव. सुंदर फ्लाइटेड यॉर्करकडे हाताळला जातो. लगातार आपण क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून ऐकलेलं असाल की खुश करा आणि खुश राहा. जसं टेलिव्हिजनवरती ऑलआउटची ॲडव्हर्टाईज आपण बघतो ज्यामध्ये म्हटलं जातं की खुश करा आणि खुश राहा. तसंच मात्र या चेंडूला खुश केलं आणि एकदम घेऊन खुश राहिले. स्ट्राईक विकेट करून मात्र स्ट्राईक दिली ती निखिल पवार सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला. गरजेचं आहे निखिल पवारला जास्तीत जास्त प्रमाणात स्ट्राईक देणं आणि तेच कुठेतरी फलंदाज स्वयंने सुद्धा ओळखलं. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट बॅकेट फटका मिस्टेक होते. प्रेक्षकांना विनंती असेल बॉल जर बाहेर जात असेल तर बाहेर जाऊ द्या. कोणीही कॅच करू नका. मिसफिल्ड होते तिकडे मात्र आणि या जीवनदानासोबत मात्र 6 धावा निखिल पवारलाही मिळतील आणि त्यांच्या टीमलाही मिळतील. आणि निखिल पवार यांच्या षटकारांच्या तिकडीसाठी मात्र 500 रुपयांचा पुरस्कार आणि या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग सुंदर प्लेसमेंट आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा आणखीन एक षटकार निखिल पवारच्या बॅटमधून.
सिद्धेजी भोसले यांच्याकडून मात्र हा 500 रुपयांचा दोन षटकार तर ऑलरेडी आले. अजून एक षटकार जर निखिल पवारच्या बॅटमधून आला तर मात्र त्यांना सिद्धेजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातो. आतापर्यंत एक फलंदाज बाद झालाय. तर नंतर मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज निखिल पवारने हात खोलायला सुरुवात केली आणि हीच गरज होती. सारख्या फलंदाजाकडून एक षटकार या अगोदर मिसफिल्डमुळे आला, तो झेल सोडलाय, या सामना सोडलाय आणि या वेळेला पुन्हा एकदा हवा के साथ साथ फटाके संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 3 षटकारांची तिकडी पूर्ण केली आहे निखिल पवारने आणि या त्यांच्या 3 षटकारांच्या तिकडीसाठी सिद्धेजी भोसले यांच्याकडून निखिल पवारला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 55 रन्स ऑन दी बोर्ड. 56 धावांच्या 55 धावांच्या आकड्याची मजल गाठली आहे ती मात्र निखिल पवारच्या या तिसऱ्या षटकारासोबत. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. चर्चा करायची झाली मेघगर्जना चषक आणि पुन्हा एकदा क्लास दर्जा पाहायला मिळतोय निखिल पवारच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. परत जर निखिल पवारने षटकारांची तिकडी पूर्ण केली तर परत एकदा पुन्हा एकदा मात्र निखिल पवारला सिद्धेजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. त्यामधला एक षटकार आलाय पुढील 2 नंतर. या ओव्हर नंतर जर शेवटच्या ओव्हरमधून अजून 2 षटकार लगातार जर निखिलच्या बॅटमधून आले तर त्यांना पुन्हा एकदा 500 रुपयांचा पुरस्कार सिद्धेजी भोसले यांच्याकडून. 61 धावा टीमच्या पूर्ण झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. फॅमिलीबल जसं मात्र सांगितलं होतं कर्णधाराने आम्ही 65 ते 70 धावांपर्यंत मजल गाठण्याचा पहिल्या डावातून अगोदर निखिल दांडकरने 2 षटकं हाताळली. आता मात्र निखिल निर्कर गोलंदाजी मार्गवरती आलाय. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय स्वयं घरचे. आडनावाप्रमाणेच गरजावं लागेल. या वेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी कव्हर पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय आणखी एक खणखणीत बिग बॅश काळाचा षटकार. पुन्हा एकदा 1 बाउन्स फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी स्वयं गरजे. 1 षटकार 1 चौकार. निखिल पवार वैयक्तिक 46 धावांवरती बॅटिंग करतोय. आपल्या अर्धशतकापासून मात्र 4 धावा दूर आहे. 71 धावा. या वेळेला मात्र यॉर्कर लेन बॉल होता. कव्हरच्या दिशेने मात्र फटका सजवलाय. 1 धाव घेऊन मात्र स्ट्राईक निखिलला दिली आहे आणि या स्ट्राईकवर आलेल्या निखिल पवारकडून मात्र आतापर्यंत विस्फोटक बॅटिंग तर आपण पाहिली आहे. 43 धावांवरती बॅटिंग करत असताना वैयक्तिक फलंदाजी करत असताना आपल्या अर्धशतकापासून मात्र 4 धावा लांब आहेत. आपल्या अर्धशतक धावांचा आकडा मात्र धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय.
निखिल पवार आपले अर्धशतकापासून 3 धावा दूर. तर स्ट्राईकवर मात्र स्वयं गरजे आणि स्वयंच्या बॅटमधून अप्रतिम टायमिंग. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट ऑन पुल मात्र होतोय सक्सेसफुल आणि पॉवरफुल फटक्यासोबत मात्र हा षटकार आलाय स्वयं गरजेच्या बॅटमधून. आणि या षटकारासोबत पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त होईल. लास्ट 1 बॉल टू गो. 1 बॉल बाकी अजून. ओव्हरची समाप्ती माफ करा, चुकीची दुरुस्ती इकडे केली जाते. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या फॅब 11 टीमसाठी. निखिल पवार वैयक्तिक 47 धावांवरती नाबाद राहिलाय आणि त्यांच्या षटकारांच्या तिकडीसाठी मात्र सिद्धेशजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार मी या ठिकाणी देऊन सन्मानित करण्याची विनंती करतोय. मी शशांकजींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण निखिल पवारला हा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार देऊन सन्मानित. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी निखिल पवारला येण्याची विनंती करेन. शशांकजी त्या ठिकाणी मात्र सिद्धेशजी भोसले यांच्या वतीने आलेला हा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार देऊन निखिलला सन्मानित करतील. एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 79 धावा जमवल्या फॅमिली वन टीमने. 80 धावांचं लक्ष अर्थात 16 धावांचा रिक्वायर्ड रन रेट नेक्स्ट इनिंगमध्ये मात्र हा सामना जिंकण्यासाठी गरजेचा असेल. शिवबा वॉरियर्स या टीमला बनवाव्या लागतील त्या 80 धावा. आणि जशी या नवीन डब्याला सुरुवात होईल मॅचच्या मध्यानामध्ये मात्र आपण काही क्षणाची विश्रांती या ठिकाणी घेऊ आणि लगेचच मॅचच्या उत्तरार्धाकडे जाऊ. आणि या मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र निखिल साळुखे यांना. धन्यवाद. संघ आहेत 80 धावांचं लक्ष असेल. शिव वॉरियर्स या संघाला कशा प्रकारे टफ फाईट दिली जाते या मॅच दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
विचार केला तर नक्कीच एका बाजूला आहेत पार्थ सावंत, त्यांच्यासोबत जर का नॉन स्ट्रायकेटवरती जर का विचार केला तर अमय बिरमळे ही सगळी जोडी या ठिकाणी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. नवीन गोलंदाज सज्ज होतोय पहिल्या षटकासाठी पंचांच्या डाव्या बाजूने. अजय स्वरूप नक्कीच असतील या ठिकाणी पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते. मोठं लक्ष आहे, मोठ्या धावांचा उच्चांकाचा पाठलाग करावा लागेल. 80 धावांचे टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरले तोच म्हणजे शिवा वॉरियर्स हा संघ. कशा प्रकारे या ठिकाणी दिली जाते टफ फाईट या सामन्यादरम्यान. पहिल्या चेंडूवरती जर का पाहायचं झालं तर सिंगल या ठिकाणी घेतली जाते. तत्दरम्यान जर का पाहायचं झालं तर शैलेश शिडगे उर्फ आप्पा मंगळा जाधव संबंध यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपलं सोनेरी संस्थेत स्वागत असेल या स्पर्धा मालिकेमध्ये. एकंदरीत जर का विचार केला तर 80 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर नक्कीच कट करून एक सिंगल घेतली जाते आणि धावांचा सिंगल दिशा होतोय. दुसरा बॉल नक्कीच या ठिकाणी बेगीट करायची होती परंतु एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. लॉंगत असेल तर रक्षक नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. या ठिकाणी नक्कीच कट केलं जाते. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जाते सीमारेषा पलीकडे. बिग डॅश का चौकी षटकार क्रमांक 1 या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपला आक्रमक पवित्र धारण करतात. खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून कडकडीने एक सलामी दिली जाते. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं परंतु या ठिकाणी नक्कीच जखडून ठेवलं जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडंसं मिसफील्ड परंतु बॅकअप त्या ठिकाणी केलं जात आहे. एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये रोटेशन पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्डवरती लागला जात आहे. अजूनही 71 धावांचं लक्ष आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अभय बिरमळे यांच्या बॅटमधून जर का लगातारचे 3 षटकार जर का पाहायला मिळेल ते मंडळाचे सर्व सन्माननीय आदरणीय श्रीजीतजी भोसले त्यांचे शुभ असते त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जाहीर केलं जाईल. म्हणतो गोचा विचारायचं लॉक केलं जात आहे. उडवलंय चेंडूला नक्कीच. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सगळे ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार क्रमांक 1 अमय बिरमळे. एकंदरीत जर का विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवरती लागला जात आहे. म्हणजे अजूनही 24 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता असेल. पाहते वैयक्तिक पहिल्याने सांगितलं दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज लॉक केलं जात आहे. शॉट अँड पुल विच इज सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक. नक्कीच लॉंग लेगच्या डोक्यावरून षटकार. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं जाते. आपले इथं ते स्पष्ट केले. या ठिकाणी पार्कच्या बॅटमधून आक्रमक पवित्र पाहायला मिळाला.
करावं लागेल नक्कीच स्वयं यांना. समोर जर का विचार केला तर पार्थ सावंत आक्रमण पवित्र धारण करते. पुन्हा एकदा लॉक करायचं होतं परंतु जखून ठेवलं जाते. लॉकच्या पिजनमध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल करते सीमा रेषा पलीकडे. नक्कीच या ठिकाणी डिस्प्ले पाहायला मिळते. 4 धावांसोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. अजूनही 55 धावांचे लक्ष बाकी असेल. पाठलाग करायचा चालू आहे. या ठिकाणी जर का विचार केला तर शिवा वॉरियर संघ खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच लॉक करायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग करता आली नाही. लॉकच अशी तर त्या ठिकाणी तैनात सिंगल रन त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. या ठिकाणी आक्रमण करायचं होतं परंतु नक्कीच प्रॉपर टायमिंग करता आली नाहीये. सिंगल त्या ठिकाणी भेटली जाते. विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावा देतोय. स्वतःचा फोलो थ्रूमध्ये पिकी करेल. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर स्ट्राईक रोटेट होती आणि संघाची धावसंख्या 27. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या षटकामध्ये चांगला कम्बॅक करावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. या ठिकाणी नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळला जातोय. बीट करतोय फलंदाजाला आणि सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी घरोघर म्हणावी लागेल. स्वयं यांची बंदुकोचा इशारा येतोय. शेवटचा निर्णय चेंडू असेल या षटकामध्ये. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे आणि अपील सुद्धा डिमांड देते. पंचांचं एक गोल आसमानाच्या दिशेने होईल आउट. पहिला क्रमांक 1 या ठिकाणी पाहायला मिळतो. विकेट क्रमांक 1. पार्थ सावंत नक्कीच नाराज असतील स्वतःवरती कारण चेंडू चांगला होता. चांगल्या प्रकारे कुणीतरी स्विच केला असता. एक सिंगल त्या ठिकाणी रोटेट झाली असती परंतु मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्यामध्ये अपयश येते. त्यांना माघारी परतावं लागतंय. 27 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. एका विकेटचं पतन झालेलं आहे. इन एंड 3च्या पोझिशनमध्ये नवीन बॅट्समन जर का पाहायचं झालं तर अमन विचारे या खेळाडूकडे एक क्षमता आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी कारण विजयाचं लक्ष थोडंसं या ठिकाणी कठीण आहे परंतु अशक्य नाही. 80 धावाचं लक्ष आहे. एकंदरीत जर का विचार केला तर 18 चेंडू आणि 53 धावांचे लक्ष आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. अजय सरोज यांना वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होतील. समाज मंदिर एनच्या दिशेने पंचांच्या डाव्या बाजूने राईट ऑफ फोर्थ विकेटचा मला स्ट्राईक 1 वरती जर का विचार केला तर आबाई बिरमळे. हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवायचं होतं परंतु प्रॉपर टायमिंग करता नाही आलंय. बॅटचा आणि बॉलच्या तितका काही चांगला संपर्क झाला नाही. एक सिंगल त्या ठिकाणी रोटेट होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. ठिकाणी नक्कीच कट करायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द स्टंप ठेवण्याचा चांगला निर्णय राहिला या ठिकाणी अजय सरोज यांचा. गोलंदाजीमध्ये चांगलं कौशल्य पाहायला मिळालं. या चेंडूवरती कमबॅक केलं जात आहे गोलंदाजीमध्ये. या ठिकाणी लॉक केलं जाते. हवेमध्ये आहे चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 षटकार.
एक चांगला षटकार या ठिकाणी सुपूर्त करेल तर नक्कीच त्यांना 9 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि पुन्हा एकदा बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. नक्कीच थोडंसं प्रेशर मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5-11 संघ तुमच्याकडे धावसंख्या मोठी आहे, चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे, तर थोडंसं कमबॅक करावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर नक्कीच शिवम वॉरियर संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. एका बाजूने अमय बिरमळे आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. स्कोर कार्डचा जर का विचार केला तर 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एका विकेटचं पतन सुद्धा झालेलं आहे. लॉक केलं जात आहे. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते अमनला थांबवणं सोपं नाही आहे. बॉल सीमारेषा पलीकडे 6 षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 6 षटकार. चांगल्या प्रकारे फलंदाजी केली जाते आपल्या संघासाठी. अमन विचारे त्यांच्या बॅटमधून एकंदरीत जर का विचार केला तर संघाची धावसंख्येचा 44 रन्स ऑन द स्कोरबोर्ड म्हणजे अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. लॉक केलं जात आहे. आता मात्र समोरच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे 6 षटकार. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर टोटल 50 धावा ऑन दी स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्या वितरण झाला पाहिजे शिवम वॉरियर्स या संघासाठी. 30 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्यचा जर का विचार केला तर एका बाजूला शिवम वॉरियरच्या संघाने सुद्धा आहे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर 5-11 संघाच्या सुद्धा बाजूने आहे. दोन जिंकणारी ही मॅच एका बाजूला विचार केला 5-11 संघ मालक जर का विचार केला तर संतोष सिंग, दुसऱ्या बाजूला जर का विचार केला तर शिवम वॉरियर्स अर्थातच उत्तमजी छोटेलाल यांचा हा संघ. थोडंसं स्पीडअप करायचं. प्रत्येक इनिंग ही आपल्याला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजकांमार्फत ही नियमावली प्रत्येक खेळाडूला माहिती असणं गरजेचं आहे. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू. नवीन गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती निखिल पवार. लॉक केलं जाते. मागचा पाय पाकवलाय, काऊन दिलाय सीमारेषा पार. षटकार. 56 धावा अमय बिरमळे या ठिकाणी आपल्या संघासाठी एकतर्फी झुंज देताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर का अमयचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी केलेली आहे. 11 चेंडू 24 धावा या ठिकाणी. थोडंसं मिसफील्ड आणि नक्कीच आता मात्र मोठा हादरा, मोठ्या विकेटचं पतन. अमय बिरमळे माघारी बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच नाराज असतील अमय स्वतःच्या फटक्यावरती, कारण स्वतः स्ट्रॉंग झोन मध्ये खेळत होते. थोडंसं मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायला निघाले होते, परंतु ताळमेळ बॉडी लाईनच नाही राहिला आणि यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. माघारी परतावं लागतंय, मोठा हादरा लागतोय. विकेट क्रमांक 2 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतंय. नवीन बॅट्समन या ठिकाणी खेळपट्टीवरती. भानुशाली आक्रमण करावं लागेल. एका बाजूला विचार केला तर 10 चेंडू 24 धावांचा हा सामना आहे. डॉट स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला तर अमन विचारे सुद्धा सज्ज आहे. स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला तर नितेश भानुशाली. 10 चेंडू 24 धावा, गोलंदाज तयार.
लॉक केलं जाते बॅटचा या ठिकाणी नक्कीच अपर फेस प्रॉपर ओपन नाही करता आला. सिंगल या ठिकाणी भेटेल. लॉक वरच्या क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. स्कोर कार्ड चेंज 9 चेंडू 23 धावा. नाही घेतली आहे मॅच आहे दुपारी आहे. या ठिकाणी नक्कीच जकडलं जात आहे. गोलंदाजीची कौशल्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात निखिलच्या गोलंदाजीमध्ये. 8-23 अजूनही मॅच ऑन आहे. मॅच 50-50 आहे परंतु विजय एकच संघाचा होईल. आमाड विचारे आता मात्र ऐकायला तयार नाही आहे. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 षटकार. का विचार केला तर एकंदरीत 7 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष आहे. अमन विचारे 6 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी योगदान देताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज बिमार आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॉलचा इशारा आलेला आहे या ठिकाणी. नक्कीच वेल कॉन्फिडंट पंचांच्या पॅनलचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. नो बॉल आणि बोनस 6 धावा. नक्कीच 7 धावा या ठिकाणी भेटतात. म्हणजे सामन्यामध्ये जर का विचार केला तर 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अमन विचारे नावाचं वादळ या ठिकाणी गमवताना पाहायला मिळते. फॅब 11 थोडासा विचार करतोय क्षेत्ररक्षणामध्ये कारण अमनला थांबवणं सोपं नाही आहे. प्रीहिटचा चेंडू अमन तयार. प्रीहिट आणि प्रीहिटला सुद्धा पाठवून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. फॅब 11 थोडासा प्रेशर मध्ये पाहतोय परंतु तितक्याच ताकदीचा संघ आहे. विचार करावा लागेल कारण अमन नावाचं वादळ आता मात्र ऐकत नाहीये. अमनचा विचार केला तर एकंदरीत 40 धावांवरती आपल्या संघासाठी खेळतोय. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केले. अमन नावाचं वादळ आता मात्र या खेळपट्टीवरती गुंतवताना पाहायला मिळते. चेंडू आणि 4 धावा. शेवटचं षटक अंतिम षटक निर्णायक षटक फायनल ओव्हर ऑफ द सेकंड इनिंग. एका बाजूला विचार केला शिवबा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला विचार केला फॅब 11. विवेक शिंदे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 चेंडू 4 धावा. स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला तर नक्कीच नितेश बादुशाली. लॉक करायचं होतं परंतु जखडून ठेवले नितेश यांना. समीकरण चेंज होते. 5 चेंडू आणि 4 धावा. नॉट स्ट्राईक एंडवरती विचार केला अहमद सुद्धा तयार आहे. स्ट्राईक एंडवरती विचार केला तर नितेश. आकडे टप्प्याचा चेंडू होता. फिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगलच त्या ठिकाणी भेटेल. स्ट्राईक रोटेट होईल. रोटेट सोबतच अमन विचारे स्ट्राईक एंडवरती कब्जा करतील. गोलंदाजीमध्ये जर का विचार केला तर नक्कीच विवेक शिंदे. 4 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा आणि 4 चेंडू. विवेक की अमन, अमन की विवेक. नक्कीच लॉक करायचं होतं. अराउंड कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट मिड ऑनच्या डिव्हिजन एक सिंगल होईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा
चुकीला माफी नाही आणि पुन्हा एकदा चुकी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु माघारी परतावा लागतंय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळालं शिवा वॉरियर्स यांच्या मार्फत. नितेश बानुशाली नाराज असतील स्वतःवरती, माघारी यावं लागेल. 1 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 धावा, फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु क्रिकेट आहे. नवीन बॅट्समन निखिल, 3 चेंडू 1 धावा. या ठिकाणी कट केलं जात आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, तोच म्हणजे शिवा वॉरियर्स हा संघ. येस द व्हेरी वेल प्लेड शिवा वॉरियर्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच अँड हार्ड लक बॉईज फॅब 11. एकंदरीत